की ऍक्च्युअल वस्तुस्थिती, म्हणजे तुम्ही आता छोट्या शकील अँगलही सांगितलं, तुमची स्वतःची काय माहिती आहे? नाही, मला माहित नाही यांचे काय व्यवहार आहेत ते. बाबा सिद्दीकींना मी ओळखतो, झिशान इथे आमदार असल्यामुळे झिशानला पण ओळखतो, पण ह्यांचे व्यवहार काय आहेत ते मला माहित नाही ना. बघा, एखाद्याचा खून होतो तर 4-5 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक तर वैयक्तिक दुश्मनी असते, मालमत्तेवरनं भानगड असते, पैशावरनं भानगड असते किंवा बाईवरनं भानगड असते. याच्या व्यतिरिक्त खून होण्याचं काय कारण असतं? तर त्यामुळे याच्यातलं नेमकं कारण काय हे सत्य बाहेर आलं पाहिजे. पोलिसांनी एक सत्य बाहेर आणलेलं आहे. त्यावर जर झिशान सिद्दीकीचं समाधान होत नसेल तर झिशान सिद्दीकीने परत मागणी केली पाहिजे आणि तपासलं पाहिजे कुठे त्याला काय विरोध आहे आमचा. कारण मी ज्या दिवशी स्टेजवर होतो त्या दिवशी सगळ्या पक्षाचे लोक होते स्टेजवरती आणि त्याची रेकॉर्डिंग आहेत. पुन्हा तिकडे केलेली भाषणं रेकॉर्डवरती आहेत. मी जे बोललो तेच झिशान सिद्दीकी बोलला, तेच बाकीचे सगळे लोक बोलले. आम्ही तिकडे एकच म्हटलं की हे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, इथे कुठलंही कोणाचंही राजकारण होऊ नये, म्हणून आम्ही सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र बसलेलो आहोत. तर तुम्ही म्हणताय की सर्वच पक्षाचे नेते जर त्या सभेला उपस्थित होते का मंचावर होते, मात्र फक्त तुमचंच नाव समोर येते. हे काय आमदार, ते आमदार नव्हते ना. डायरीमध्ये माझं नाव आहे तुम्हाला कोणी सांगितलं? असं झिशान सिद्दीकी म्हणले की त्याच्या बाबाला ती डायरी बघा ना जरा तुम्ही. मला तर माहित नाही, तुम्ही सांगताय म्हणून मला कळतंय. तुम्ही डायरी तपासलीत का? डायरीत कोणाकोणाची नावं आहेत ती? झिशान सिद्दीकीला काही अडचण असेल तर त्याने पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्र्यांकडे जावं, उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि मागणी करावी. आणखी एक विषय होता, राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.